तर चला मैत्रिणींनो, आज आपण खारं वांगं कसं बनणार आहे ते बघणार आहोत. तर मी स्वच्छ वांगे चिरून धुवून घेतलेले आहेत. तर त्याच्यासाठी लागणारे शेंगदाण्याचं कूट, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, खोबरं आणि फोडणीसाठी लसूण. तर आज आपण कढईवर ठेवूया गॅसवर. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल टाकल्यानंतर जिरे, मोहरी, लसूण, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, खोबरं, मग नंतर त्याला चांगलं परतून आपण त्याच्यामध्ये वांगे टाकूया. मग थोडीशी हळद टाकून त्याच्यामध्ये मग ते चांगलं आपण हलवून घेऊया. वांगे टाकलेले मग पाणी ओतूया. पाणी टाकल्यानंतर आपले शेंगदाण्याचं कूट, घरकुल मसाला जो असतो आपला साधा तो, आणि चवीनुसार मीठ टाकून कूट टाकून त्याच्यावर आपण झाकून ठेवूया. मग आपण बघूया कशी आपली वांग्याची भाजी होते, खारं वांगं ते. तर आपलं हे खारं वांगं झालेलं आहे. हे बघा किती छान प्रकारे दिसत आहे, मस्त बनलेलं आहे. आता तुम्ही ह्याला कशासोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत, भाकरीसोबत. खूप छान लागतं हे, तुम्ही ट्राय करून बघा. थँक्यू.